तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार व हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले। या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील पोक्सो गुन्ह्यांचा आढावा घेतला असता मोठ्या प्रमाणावर अत्याचाराचे गुन्हे बुलढाणा जिल्ह्यात दाखल होत असल्याचे आढळून आले। वर्षाकाठी जिल्ह्यात सरासरी 70 अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत। पोलिसांच्या संकेतस्थळावर गुन्हे आढावा, नोंदणीकृत FIR, महिला सहाय्यक कक्ष, दोषसिद्धी विभाग अशा स्वतंत्र विभागांच्या नोंदींच्या आधारावर ही बाब समोर आली। स्थानिक पोलीस नोंदी, न्यायालयीन प्रकरणे आणि बाल संरक्षण यंत्रणेच्या संकलित आढाव्यानुसार 2024 आणि 25 या 2 वर्षात जिल्ह्यात दरवर्षी साधारण 70 पोक्सो गुन्हे नोंद झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे। राज्याचा संदर्भही गंभीर आहे। NCRBच्या आकडेवारीनुसार राज्यात 2023 मध्ये बालकांविरुद्ध 22,390 गुन्हे नोंदले गेले। त्यात 8,639 पोक्सो प्रकरणे होती। त्यापैकी 98% अधिक प्रकरणात पीडित मुली होत्या। त्यामुळे बाल संरक्षण समितीचे पुनरुज्जीवन आणि बाल सुरक्षा संदर्भात समुपदेशन देखील वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, बुलढाणा।